गवताला तणनाशक मारलं होतं. गवतासोबत रोप पण जाळले. पप्पा लय हाणते आता. नमस्कार मित्रांनो, कृषी दूत कीर्तन चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण आपल्या ना रोपाला तणनाशक फवारणी केली होती. गोल, टर्गा आणि सफाया हे 3 तणनाशक आपण फवारले होते. गोल आपण 15 ml नी फवारलं होतं, टर्गा 20 ml नी आणि सफाया 30 ml नी फवारलं होतं. कारण आपल्या रोपामध्ये गवत खूप जास्त प्रमाणात होतं, त्यामुळे प्रमाण पण आपण जास्त वापरलं होतं. कोणतंही तणनाशक फवारल्यानंतर त्यात सगळं गवत तर जळतं, पण त्याच्यासोबत आपल्या रोपाला पण त्याच्यावरती इफेक्ट होतात. त्याच्यामुळे रोपांना झटका बसतो. तर त्या झटक्यामुळे आपलं रोप आता सध्या तुम्हाला पडलेलं दिसत असेल, तर ही झटका कंडिशन आहे. या 4-5 दिवसांमध्ये रोप परत नव्याने आहे तसं होणार आहे. पण आता असं भीती वाटते मनामध्ये की खरंच रोप पण जळालं आहे का आपल्या गवतासोबत. पण ॲक्च्युली ते रोप जळालेलं नाही, तर त्यांना फक्त झटका बसल्यामुळे ते असं पडलेलं दिसत आहे. यामध्ये घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. ही कंडिशन शेतकऱ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी, त्यामुळे शेतकऱ्यांना ह्याची काय भीती नाही. पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हे भीतीदायक असू शकतं की आपलं रोप पण जळालं आहे का. आता जी दिसते ना, ह्या रोपाच्या कंडिशनला झटका कंडिशन म्हणतात.